तुम्ही तुमच्या पार्टनरवर प्रचंड प्रेम करताय, त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घेताय, पण तरीही त्याची समोरच्याला किंमत नाहीये का? खत पाणी घालूनही झाड वाढत नसेल तर खत पाणी वाढवायचं नसतं, माती तपासायची असते. रोज झाडाला वेळेवर मनापासून पाणी देऊनही जर ना हिरवळ येत असेल, ना कळी येत असेल, ना वाढ होत असेल, तर प्रश्न पाण्याचा नसतो, तर मातीची क्षमताच नाहीये पाणी धरून ठेवण्याची. अगदी हेच नात्यांमध्ये घडतं. तुम्ही प्रयत्न करता, समजून घेता, ॲडजस्ट करता, थांबता, स्वतःला बदलता, पण समोरून एक साधं अक्नॉलेजमेंट सुद्धा मिळत नाही. ना मी पाहिलंय, ना मला काही कळतंय, तू प्रयत्न करतोयस, तुम्ही एफर्ट घेताय आणि तरीही तुम्ही एफर्ट वाढवतच राहता. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, जिथे एफर्ट्स ओळखले जात नाहीत, तिथे एफर्ट्स वाढवून नातं बदलत नाही. सायकॉलॉजी सांगते की अक्नॉलेजमेंट म्हणजे भावनिक पातळीवर तुम्हाला दिसतोयस हा सिग्नल. तो सिग्नलच नसेल तर समोरचा माणूस तुमचे प्रयत्न गृहीत धरतो आणि जे गृहीत धरलं जातं त्याबद्दल कधीच ग्रॅटिट्यूड निर्माण होत नाही. एखादी व्यक्ती तुमचा छोटासा प्रयत्नही ओळखत नसेल तर तुम्ही कितीही केलं तरी त्याचा स्वभाव बदलणार नाही, कारण समस्या एफर्ट्सची नाही आहे, प्रतिसादाची आहे. म्हणून स्वतःला अजून झिजवण्याची, अजून एफर्ट्स टाकण्याची गरज नाही. त्यांना तुमचे एफर्ट्स कबूल करायला, ॲप्रिशिएट करायला आणि वागण्यात थोडासा तरी बदल दाखवायची गरज आहे. तुमचं काम झाडाला पाणी देणं आहे, माती बदलणं हे तुमचं काम नाही. म्हणून पुढच्या वेळी एफर्ट टाकण्याआधी एवढंच तपासा की समोरचा माणूस ते ओळखतोय का, मान देतोय का आणि वागण्यात काही बदल दाखवतोय का. जर उत्तर नाही असेल तर एफर्ट्स वाढवू नका, थांबा आणि निरीक्षण करा. कारण जिथं अक्नॉलेजमेंट नसतं तिथं एफर्ट हळूहळू प्रेम राहत नाही, तो सेल्फ डिसरिस्पेक्ट बनतो. पाणी वाढवण्याआधी माती योग्य आहे का हे तपासणं जास्त शहाणपणाचं असतं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.